मी आज पाचोरा या ठिकाणी निर्मळ सीड या कंपनीला व्हिजिट दिली। तर मी प्राध्यापक CB बाचकर, रोगशास्त्रज्ञ भाजीपाला संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी व्हिजिटसाठी सर्व पिकांची मी व्हिजिट म्हणजे पाहणी केली बुवा। तर मला एक सुरुवातीला असं जाणवलं का या ठिकाणी जे काही समजा टोमॅटो पीक आम्ही सुरुवातीला बघितलं, टोमॅटोचं जे स्टेकिंग जी पद्धत आहे आणि त्यावर येणारे समजा रोग कीड अतिशय एकदम प्लॉट एकदम क्लीन आणि कुठल्याच रोगाचा त्यावर प्रादुर्भाव नाही। त्यानंतर मी आणि आमचे सहकारी पवारसाहेब कारले बघितले, नंतर भोपळा बघितला, नंतर दोडका, घोसाळे वेलवर्गमध्ये, त्याच्यानंतर खरबूज, टरबूज, काकडी असे वेगवेगळे कोकरबिट्समध्ये जे काही पिकं बघितले, अतिशय सुंदर पिकं, कुठल्याही पिकावर रोग नाही आणि जी काही फळांची साईज आहे ती फळांची साईज अतिशय मार्केटला म्हणजे मार्केटेबल जी काही फळांची साईज मिळाली अतिशय सुंदर। आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही बघितलं, जे ओकरा बघितला, ओकरामध्ये वेगवेगळ्या जाती आहे, त्यामध्ये कुठल्याच जे त्यांच्या निर्मळ सीडच्या जेवढ्या जाती आहे त्या कुठल्याच जातीवर लीफ कर्ल व्हायरस म्हणजे आपलं येलोहेन मॉजॅक व्हायरस आणि इनेशियन लीफ कर्ल व्हायरस या दोन्ही व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला नाही। शिवाय हे जे पीक आहे मध्ये 1 महिन्यापूर्वी जे ढगाळ वातावरण आहे, या ढगाळ वातावरणाला कुठल्याच रोगाला बळी न पडता अतिशय एकदम ह्या पिकाची वाढ चांगली आहे। आणि ह्या पिकाबरोबर आम्ही जे इतर पिकं जे बघितले, मका असेल, तुमचं हरभरा असेल, गहू असेल, नंतर वांगे असेल, हे भाजीपाला पिकाचे जे काही मॅनेजमेंट आहे ते अतिशय उत्तम मॅनेजमेंट केलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जे वेलवर्गीय पीक आहे, वारा आलं तर हे मंडपनी चांगलं नसेल, स्टेकिंग मंडप जर चांगला नसेल तर हे पिकं बरेचशी पिकं कॉलॅप्स होतात। तर या ठिकाणी मला एक अतिशय आनंद होतो आहे का या ठिकाणी जे वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहे, तुमचं कारली, दोडका, भोपळा यांना जे काही स्टेकिंग केलं म्हणजे मंडप केला तो उत्कृष्ट आहे। हा असा मंडप मी आज बरेचसे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघितले, पण निर्मळ सीड्स ज्या कंपनीने जे काही मंडप उभारणी केली आणि त्याचं पिकाचं जे काही लागवडीपासून तंत्रज्ञान व्यवस्थित त्यांनी सगळं अवलंब केला, त्यामध्ये ड्रीप असेल, मल्चिंग असेल आणि मंडप या सगळ्यांचा त्या ठिकाणी हे करून सगळ्या एकत्रित मॅनेजमेंट करून पिकाची वाढ चांगली आली आणि त्या ठिकाणी वाढीबरोबर तुमचं फळ, रोग कीड हे यावर कुठंच रोग कीड आढळून आलं नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने तर या कंपनीचे मी आभार मानतो। धन्यवाद।